गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण लेक्चर स्टार्ट करू. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? जावास्क्रिप्टचं आपण बेसिक्स माईट बी 4थं लेक्चर असेल आपलं, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण लूप्स कंप्लीट केलं होतं, बरोबर आहे ना? जावास्क्रिप्ट आपण लूप्सचा टॉपिक कंप्लीट केला. ओके, सो आपण बघितलं होतं की आज जावास्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्ट्स काय असतात, का असतात ऑब्जेक्ट. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं काय म्हणतो आपण. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? कलेक्शन ऑफ की अँड व्हॅल्यूज दॅट वी कॉल ऑब्जेक्ट. डिफरंट ऑब्जेक्ट असू शकतात आपले. लेट सपोज माझा कार नावाचा ऑब्जेक्ट आहे. त्या कारचं ब्रँड, मॉडेल, ती कार स्टार्ट आहे का स्टार्ट नाही आहे हे सांगण्यासाठी एक मेथड आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं ना. आता इथं काय आहे, ऑब्जेक्ट्स इन जावास्क्रिप्ट. आता डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे की ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे जावास्क्रिप्टमध्ये, ठीक आहे. सो इथं काय केलं आहे मी, कॉन्स्ट कीवर्डचा यूज केला आहे आणि कार नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. हा आपला सिंटॅक्स आहे बेसिक. कॉन्स्ट कार इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. इथं सगळ्यात पहिल्यांदा त्याची प्रॉपर्टी काय लिहिली आपण, ब्रँड टेस्ला, मॉडेल मॉडेल एस आणि स्टार्ट. हे काय आहे, आपली एक मेथड आहे किंवा फंक्शन इनसाइड ऑब्जेक्ट आहे. ओके, ते आपण कशात राईट केले, कर्ली ब्रॅकेटमध्ये हॅलो, आणि हे आपला ऑब्जेक्ट कंप्लीट झाला. मला लेट सपोज या ऑब्जेक्टमधील प्रॉपर्टीज हे सगळ्या ॲक्सेस करायच्या. त्यासाठी आपण कशाचा यूज करतो, डॉटचा, बरोबर ना. म्हणजे मला काय करायचं आहे, ही जी ब्रँड आहे ना, ह्या ब्रँडला बघायचं की ब्रँड नक्की काय आहे. त्यासाठी मी कशाचा यूज करणार, कार डॉट ब्रँड. ओके, मग इथनं मला काय भेटणार आहे, ब्रँड भेटणार आहे. मग लेट सपोज मला काय करायचं आहे, मॉडेल. मग मी काय करणार, कार डॉट मॉडेल असा यूज करून आपण काय करू शकतो, त्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. मग इथं काय केलं आहे मी, एक टाईपचं फंक्शन आहे ना. आपण इथं अजून डिफरंट वेने करू शकतो, पण हा इझी वे, तुम्हाला अंडरस्टँड पण होईल. पुढं जसं जाईल आपण तसं अजून बेटर अंडरस्टँडिंग वाढत जाईल याची, ठीक आहे. मी इथं काय केलं, स्टार्ट नावाचं एक फंक्शन आहे, किंवा आपण काय म्हणतो, ज्यावेळेस आपण फंक्शन क्रिएट करतो ऑब्जेक्टच्या आतमध्ये त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, मेथड. काय म्हणतो, मेथड. फंक्शन इनसाइड ऑब्जेक्ट दॅट वी कॉल मेथड. मग मेथड काय, हॅलो. लॉक काय केलं त्यांनी, हॅलो. मग मी लेट सपोज काय म्हटलं की कार डॉट स्टार्ट. फंक्शन आहे म्हटल्यानंतर मला कशाचा यूज करायला लागणार, पॅरेंथेसिस ब्रॅकेटचा. मग ह्या फंक्शनला कॉल केल्यानंतर काय प्रिंट होणार आहे, हॅलो. ओके, हे ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, ऑब्जेक्टमधले प्रॉपर्टीज आहेत कशा ॲक्सेस करायच्या आपल्याला माहिती आहे. अजून एक आपल्याकडे काय, स्क्वेअर ब्रॅकेट. ह्याचा पण यूज करून आपण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. आता इथं मल्टिपल एक्झाम्पल दिलं, आपण थोडंसं काय करू, प्रॅक्टिकल वर्क करू. आणि हे वर्क तसंच होतं आहे का, आपण जसं बघितलं ते बघू, ठीक आहे. मी काय म्हटलं, जावास्क्रिप्ट डेस्कटॉप वेब डेव्हलपमेंट आणि जावास्क्रिप्ट, ठीक आहे. लेक्चर 4 ऑब्जेक्ट. इथं गेलं आपण CMD याचा ओपन करा कोड. आता ह्याच्यानंतर ठीक आहे, ही आपली HTML ची फाईल आहे, आपलं जावास्क्रिप्ट आहे. ओके, आता जेवढं काय केलं आहे ते आपण कट करू इथं. आणि हे बेसिक केलं इथं काय, हे बॉयलर प्लेट कोड. आणि इथं आपल्या जावास्क्रिप्टच्या फाईलला लिंक केलं आहे. आणि दिस इज ऑब्जेक्ट, याला आपण गो लाईव्ह करू. ठीक आहे, आपली वेबसाईट 100% वर्किंग.
आपण आपला जो जावास्क्रिप्टचा कोड आहे तो कुठं बघतो? कन्सोलमध्ये. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं? एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. ऑब्जेक्ट शिकायच्यात ना जावास्क्रिप्टमध्ये काय असतात. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? एक कार नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करू आपण. ओके, कार नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करू. मी म्हटलं लेट कार इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट कारचं काय? ब्रँड. काय कारचं ब्रँड? टेस्ला. नाही तर आपण काय करू? टाटा टाकू. टाटा आपले टाकू. ठीक आहे. मॉडेल काय? टाटा नॅनो. नॅनो स्पेलिंग बरोबर आहे नॅनोचं. ठीक आहे, स्पेलिंग कशी आपल्याला नाही काय घेणं देणं. ह्याच्यानंतर काय? मॉडेल झालं. आणि मी काय केलं? एक स्टार्ट नावाचं काय केलं? फंक्शन क्रिएट केलं. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये म्हटलं लॉग कार इज स्टार्टेड. ठीक आहे. हा बेसिक कोड झाला आपला. काय केलं मी? पहिल्यांदा लेट कीवर्डचा यूज केला, कार नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, आणि हा जो एवढा कोड आहे हा सोडून हे काय बाकीचं सिंटॅक्स ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचा. इक्वल टू कार इक्वल टू ओपन ब्रॅकेट आणि क्लोज ब्रॅकेट. त्याच्यामध्ये मी काय केलं आहे? त्याच्या प्रॉपर्टीज दिल्या की त्या कारचं ब्रँड काय? टाटाची कार आहे. मॉडेल काय? टाटा नॅनो. आणि इथं स्टार्ट नावाची एक मेथड क्रिएट केली जी काय सांगते की मला कॉल केल्यानंतर हे कार इज स्टार्टेड आहे ना, तर ती एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. ठीक आहे. मग आता मला सांगा ऑब्जेक्टमधल्या प्रॉपर्टी कशा ॲक्सेस करतो आपण? कंट्रोल एस. आता बघा इथं कोड लिहिला आहे ना आपण. मी इथं आलो. कशाने ॲक्सेस करू शकतो? डॉटने. ऑब्जेक्टचं नाव काय? कार. आला का ऑब्जेक्ट? इथं आला. खाली दिसतंय का काहीतरी आले? ऑब्जेक्टच्या सगळ्या प्रॉपर्टीज आल्या तिथं. मी समजा एंटर केलं. एंटर केल्यानंतर दिसतंय ब्रँड, मॉडेल, स्टार्ट नावाची मेथड आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये लेंथ, आर्ग्युमेंट, हे बाकीच्या गोष्टी जाऊन द्या. नेम काय आहे त्याचं? स्टार्ट. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. पण मला काय बघायचं आहे? लेट सपोज कारमधलं काय बघायचं आहे? ब्रँड बघायचं आहे का? ब्रँड बुक आलं का? टाटा. आपल्याला लेट सपोज कार डॉट मॉडेल बघायचं. टाटा नॅनो. कार डॉट स्टार्ट. आता इथं स्टार्टचा नुसता यूज केला आपण. ते ॲक्च्युअलमध्ये काय आहे? तिथं फंक्शन आहे ना. मग फंक्शनला काय करायला लागतं? कॉल. पण स्टार्ट नुसतं जर दाबून एंटर केलं तर काय येणार आहे आपल्याला? अख्खं फंक्शन रिप्रेझेंट होणार. ते फंक्शन कॉल नाही होणार, फक्त फंक्शन रिप्रेझेंट होणार. पण मला काय करायचं? त्या फंक्शनला कॉल करून त्याच्या आतमध्ये काय आहे? कार इज स्टार्टेड. ही कॉल केल्यानंतर ती म्हटलं होतं ना, काय म्हटलं होतं? ह्याला कॉल केलं हे प्रिंट झालं पाहिजे. झालं का? झालं. आत्ता जे आपण मराठीत बोललो ते इथं कोड केला, ते मी लॉग केलं आहे फक्त. ते आपण इथनं पण करू शकतो. कुठनं? इथनं लॉग म्हटलं. काय म्हटलं? कार. कंट्रोल एस केलं. आलं का इथं? सेम लाईक दॅट इथनं पण करू शकतो. प्रॉपर्टीज ॲक्सेस करायच्यात. म्हटलं की मॉडेलला ॲक्सेस करायचं आहे. हे कशाला आलं? समजा मला काय करायचं? मॉडेलला ॲक्सेस केलं. आलं मॉडेल. मला लेट सपोज हे असं का करते? जस्ट आपली मला लेट सपोज ब्रँडला ॲक्सेस करायचं आहे. अरे ब्रँड आलं का? ब्रँड आलं. ठीक आहे. मग हे झालं आपलं सिम्पल ऑब्जेक्ट क्रिएशन. त्याच्यामध्ये मेथड क्रिएट करून त्याला ॲक्सेस करायचं. अजून काय आपल्याकडे? एक स्क्वेअर ब्रॅकेट
त्याच्यामध्ये टाकलं ब्रँड, आलं का ब्रँड, त्यामध्ये काय टाकलं स्टार्ट नाही, मॉडेल, आलं का मॉडेल. मी आपण ह्याचा पण यूज करून त्या प्रॉपर्टी काय करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. ठीक आहे. अजून आपल्याकडं काय, हे समजा त्यांनी एक ऑब्जेक्ट दिला आहे कॅल्क्युलेटरचा. ओके. आणि पहिल्यांदा काय केलं आहे, ॲड नावाचं एक फंक्शन बनवलं आहे, मल्टिप्लायचं एक फंक्शन बनवलं आहे, डिफरंट फंक्शन बनवलं तर ऑब्जेक्टच्या आतमध्ये. मी काय केलं, हे कॉपीच केलं डायरेक्ट आणि आपण इथं पेस्ट करू. ओके. सो कॅल्क्युलेटर नावाचा काय केला आहे, ऑब्जेक्ट बनवला आहे आणि त्याच्यामध्ये दोन मेथड येतं, एक कोणती ॲडची आणि दुसरी मल्टिप्लायची. ॲडची जी मेथड आहे ती काय करणार आहे, रिटर्न करणार आहे A+B, म्हणजे ए आणि बी आपण जे इनपुटमध्ये पॅरामीटर्स देणार आहे त्याला, त्याचं काय व्हॅल्यू असतील तर ते त्याचं काय करणार, ॲडिशन करणार आणि आपल्याला रिटर्न करणार. आता बघा, लेट सपोज लॉक केलं आपण. मला काय करायचं आहे, कॅल्क्युलेटरमधलं .ॲड हे जे मेथड आहे की ही फंक्शन आहे का नाही, तर ह्याला कॉल करायचं आहे. पण कसं, आर्ग्युमेंट पास करू. मला ॲडिशन करायची, लेट सपोज 33,33. किती ॲडिशन यायला पाहिजे आपली, 66. बरोबर ना. आपण लेट सपोज ह्याला रन केलं, आली 66. मी अजून एकदा ह्याला कॉपी केलं, आता ॲडिशन किती यायला पाहिजे, आणि आधी काय येणार आहे आणि नंतर 36 आलं. मल्टिपल टाइम्स ह्याला यूज करू शकतोय का नाही. आता 123 रन करतोय, ते प्रॉपरली रन झालं नाही, आलं 123 आलं. मग ह्याला मी मेथडला एकदा क्रिएट करून मल्टिपल टाइम्स यूज करू शकतो. सेम इथं ॲडचा यूज केला आहे ना, इथं आपण मल्टिप्लायचा यूज करू शकतो. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन एवढं आहे 1089. ठीक आहे. तसं आपण डिफरंट मेथड क्रिएट करून त्याच्यामध्ये काय करू शकतो, व्हॅल्यू पास करू शकतो. ह्याला काय म्हणतो आपण, पॅरामीटर्स, आणि ह्याला काय म्हणतो, आर्ग्युमेंट्स. काय म्हणतो, आर्ग्युमेंट्स, आणि ह्याला म्हणतो पॅरामीटर्स. रिमेंबर, ओके, डोंट बी कन्फ्यूज की पॅरामीटर आणि आर्ग्युमेंट. दिस इज पॅरामीटर दॅट वी आर गिविंग A and B, आणि त्या पॅरामीटरचे हे व्हॅल्यूज येतं, ह्याला म्हणतो आर्ग्युमेंट्स. ठीक आहे, गॉट इट, समजलं. ओके. ऑब्जेक्ट क्रिएशन. ओके. आता ऑब्जेक्ट क्रिएट करण्याच्या पद्धत आहेत आपल्याकडे. त्यातली पहिली पद्धत काय, फॅक्टरी फंक्शन. वी कॅन क्रिएट अन फंक्शन अँड रिटर्न द ऑब्जेक्ट इनसाइड द फंक्शन. त्यांचं काय म्हणणं आहे की आपण एक फॅक्टरी फंक्शन बनवू शकतो आणि रिटर्न करू शकतो ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं बघू आपण थोडंसं थेरॉटिकली करू, आणि थेरॉटिकली जसं वर्क करणार आहे त्यानुसार बघू की प्रॅक्टिकली कसं वर्क करणार आहे. आपण आलो इथं, डेफिनेशन काय, फॅक्टरी फंक्शनची. आपण एक फंक्शन बनवणार आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट रिटर्न करणार, ते ऑब्जेक्ट क्रिएट करणार. असं माझ्याकडे दोन वेज आहेत, फॅक्टरी फंक्शन आणि दुसरा कुठला होता, कोणता होता, कन्स्ट्रक्टेड फंक्शन. ऑब्जेक्ट क्रिएशनचं दोन वेज, पहिलं फॅक्टरी फंक्शन जे आत्ता बघणार आहे, आणि दुसरा कोणता आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन, जे आपण नंतर बघणार आहे. तो ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं आणि कसं यूज करायचं. ठीक आहे. फंक्शन क्रिएट करायचं आहे. फंक्शन क्रिएट करण्यासाठी आपण कसं काय करतो, फंक्शन कीवर्डचा यूज करतो पहिल्यांदा. बरोबर केला, आणि फंक्शनचं नाव
मी लेट सपोज म्हटलं की काय म्हटलं, कार फॅक्टरी. कार फॅक्टरी नावाचं काय केलं, फंक्शन. हे फंक्शनचं काय आहे माझं, नेम. हे काय फंक्शन, कीवर्ड. ठीक आहे. कर्ली ब्रॅकेट, ओपन कर्ली ब्रॅकेट आणि क्लोज कर्ली ब्रॅकेट. इथं काय म्हटलंय ते, इथं आपण ऑब्जेक्टला रिटर्न करू शकतो किंवा क्रिएट करू शकतो. मी काय म्हटलं, रिटर्न ऑब्जेक्टचं नाव. आपल्या ऑब्जेक्टचं नाव काय होतं, कार. कार इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट, कारचं काय होतं, ब्रँड. इथं काहीतरी दिलं आपण, एम ब्रँड, MR ब्रँड दिलं, कॉमा मॉडेल. एमलेस वेगळा दिसतोय. ठीक आहे. मॉडेल पण काहीतरी के म्हटलं. ओके. आणि इथं आपण काय केलं तर स्टार्ट नावाची एक मेथड क्रिएट केली ती ऑब्जेक्टमध्ये. करेक्ट ना. आणि इथं लॉक केलं होतं आपण काहीतरी, येस म्हणून केलं, कंप्लीट. आणि हे कंप्लीट. ऑब्जेक्ट इथं क्लोज केला, इथं स्टार्ट आणि इथं सॉरी हे स्टार्टचं एंड आहे आणि हे ऑब्जेक्टचं. हे आपण परत एकदा राईट करू, थोडंसं कॉम्प्लेक्स दिसतंय. आपण काय करू, सगळं सिरियस केलं मी. ॲट फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन क्रिएट करायचं. करेक्ट. फंक्शन मी म्हटलं कार फॅक्टरी नावाचं फंक्शन आहे. फंक्शनचा यूज क्रिएट करण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो. हे काय आहे, पॅरेंथेसिस. ठीक आहे. आणि हे काय फंक्शनचं नाव. आणि हे काय फंक्शन कीवर्ड. ओके, गॉट इट. इथं ओपन कर्ली ब्रॅकेट, रिटर्न काय करायचं आपल्याला, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं नाव काय आपल्या, कार. ठीक आहे. इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट, इथं काय येणार आहे, कारचं ब्रँड. आणि मी म्हटलं इथं ब्रँड आहे MR, कॉमा इथं काय मॉडेल. मॉडेल म्हटलं के. आणि इथं स्टार्ट एक मेथड क्रिएट केली आपण. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये लॉग केले आपण, लेट सपोज स्टार्ट. ओके. आणि ह्याला एंड केलं. आणि हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याला इथं एंड केलं. आणि हा फंक्शन आहे त्याला इथे एंड केलं. ओके. मग असं आपण एक काय केलं, फॅक्टरी फंक्शन क्रिएट केलं. फॅक्टरी फंक्शन म्हणजे काय थोडक्यात, फॅक्टरी म्हणजे काय बरं, फॅक्टरीमध्ये प्रोडक्ट बनतात डिफरंट. जसं की गाडी बनते, जसं बिस्किट बनतात, स्टिंग बनते. तुम्हाला आवडत असेल ती स्टिंग, येताना रोज. ते कुठं बनते, फॅक्टरीमध्येच बनते ना. मग फॅक्टरीमधून बनवून काय बाहेर निघतो, प्रोडक्ट. इज इट. डिफरंट फॅक्टरीज काय करतात, प्रोडक्ट क्रिएट करण्याचं काम करतात वेगवेगळं. तसं आपल्या जावा स्क्रिप्टमध्ये पण ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी काय आहे, फॅक्टरी फंक्शन आहे. ओके. मग ते काय करतं, ऑब्जेक्टला रिटर्न करतं. फक्त फंक्शन क्रिएट करून आपण काय केलं, ऑब्जेक्टला रिटर्न केलं. मग ह्या फंक्शन थ्रू मी काय करू शकतो, ह्या ऑब्जेक्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याला काय करू शकतो, ॲक्सेस. ओके. ह्या फंक्शन. पण मला ह्या फंक्शनला, आता ही जे फंक्शन आहे ह्या फंक्शनला कुठंतरी स्टोअर करायला लागेल, बरोबर ना. हे फंक्शन क्रिएट केले पण ह्याला कुठंतरी स्टोअर करायला लागणार ना आपल्याला. मग तिथं आपण काय करणार, लेट मी म्हटलं न्यू ऑब्जेक्ट इक्वल्स टू हे फंक्शन इथं येणार, इथं कार फॅक्टरी. ओके. मग हे फंक्शन सगळे इथं स्टोअर झालेलं असणार ह्या ऑब्जेक्टमध्ये. आणि ह्याच्या थ्रू आपण हे सगळे ॲक्सेस करू शकतो. गॉट इट. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं,
फंक्शन क्रिएट केलं फॅक्टरी फंक्शनच्या नावाने, त्याच्यामध्ये हा त्याचा सिंटॅक्स रिटर्न केला ऑब्जेक्टचं नाव कार, त्याच्यामध्ये ब्रँड मॉडेल स्टार्ट नावाचं मेथड ते क्लोज केलं, फंक्शन क्लोज केलं, आणि मी काय केलं ह्या फंक्शनला एका ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलं, जे न्यू ऑब्जेक्ट नावाने त्याचं नाव दिलं मी. आणि ह्याच्या थ्रू मी काय करू शकतो, ह्या सगळ्या प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. ओके, आपण थोडंसं ह्याला कोडिंगमध्ये बघू कसं. सो मी काय म्हटलं की ऑब्जेक्ट क्रिएशन फंक्शन. ठीक आहे, पहिला वे काय आपला फॅक्टरी फंक्शनने आपण ऑब्जेक्ट रिटर्न करणार. मग मी म्हटलं फंक्शन, आपल्या फंक्शनचं नाव काय, कार फॅक्टरी. ओके, हे फंक्शन आहे माझं कार फॅक्टरी नावाचं. त्याने रिटर्न काय केलं हो, कार नावाचा ऑब्जेक्ट इक्वल्स टू, त्या कारचं काय ब्रँड आहे ना, त्या ब्रँडचं नाव काय टाटा. ओके, आणि मॉडेल आहे, मॉडेल काय टाटा नॅनो. आणि ह्याच्यामध्येच एक स्टार्ट नावाची मेथड आहे, इज इट, ती काय करते, लॉक करते काय कार इज स्टार्टेड. लेट्स गो टू लॉंग ड्राईव्ह. जायचं का लॉंग ड्राईव्ह नॅनोमध्ये, नॅनो बंद झाल्यात ना आता, असू द्या. ओके, मग मी काय केलं, फॅक्टरी नावाचं एक फंक्शन क्रिएट केलं कार फॅक्टरी नावाचं, आणि ऑब्जेक्ट रिटर्न केला, जे तिथं आपण मराठीत बघितलं ते इथं कोडमध्ये बघतोय. ठीक आहे, मग लास्ट आपल्याला काय करायचं आहे, तुझं मी फंक्शन मी क्रिएट केलं आहे त्याला कशात तरी स्टोअर करायचं. मी काय केलं, लेट न्यू ऑब्जेक्ट नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलं, आणि कार फॅक्टरी आहे ना, तर हे फंक्शन त्यात स्टोअर केलं. काय केलं, कार फॅक्टरी नावाचं फंक्शन आहे ना त्यात स्टोअर केलं. न्यू ऑब्जेक्ट आहे ना त्याच्यामध्ये हे सगळं रिटर्न होणार, हे सगळं बघायचं. कंट्रोल एस, आणि कुठं जायला लागलं, इथं सगळं काढून टाकलं. मी म्हटलं न्यू ऑब्जेक्ट, आलं का. न्यू ऑब्जेक्टमध्ये कोण आहे, ब्रँड मॉडेल आणि स्टार्ट नावाची मेथड. ही कुठनं ॲक्सेस केली मी, फॅक्टरी फंक्शन थ्रू. फॅक्टरी फंक्शनला स्टोअर कुठं केलं, न्यू ऑब्जेक्टमध्ये. सिम्पल, फक्त मी काय केलं, लेट सपोज आपण ह्याला कमेंट करू. मग मला इथं काय करावं लागलं आता सांगा बरं, कार फॅक्टरी नावाचं फंक्शन आहे त्याला कॉल करायला लागणार ना, केलं कॉल, आलं सेम मगाच्या सारखं. हे मी कशासाठी केलं, माझ्या इजसाठी. मला लेट सपोज ह्याला मल्टिपल टाइम्स कुठतरी यूज करायचं आहे, तर मी सिम्पली ह्याला यूज करू शकतो इन्स्टेड ऑफ दिस, करू शकतो ना. म्हणून ह्या कार फॅक्टरी नावाच्या फंक्शनला आपण न्यू ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलं, एवढंच केलं. मला काय करायचं आहे, लेट सपोज आपण कंट्रोल एस केलं आणि न्यू ऑब्जेक्ट, आता इथं डॉट म्हटलं, बघा काय काय येतं, ब्रँड मॉडेल स्टार्ट. ब्रँड म्हटलं, क्लिक केलं, ॲक्सेस करू शकतो आपण ब्रँडला. न्यू ऑब्जेक्ट जे आपण क्रिएट केला आहे, जे फंक्शन क्रिएट केलं आहे, त्या फंक्शन थ्रू आपण ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी काय करतोय, ॲक्सेस करतोय ना. आता पुढचा जो एक लय मोठा पॉईंट आहे तो आत्ताच सांगतो तुम्हाला. काय, आपण काय करत होतो पहिलं, ऑब्जेक्ट थ्रू ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करायचो डॉटचा यूज करून. पण आता मी कसा यूज करून ॲक्सेस करतोय प्रॉपर्टी, फंक्शनचा यूज करून ॲक्सेस करतोय ना. थोडक्यात ही
न्यू OBJ आहे ना, ते माझा ऑब्जेक्टच आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की आपला जो हे फंक्शन आहे ना, हा पण काय आहे, ऑब्जेक्टच आहे. एव्हरी फंक्शन इज ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इज ऑब्जेक्ट अँड ॲरे इज ऑल्सो इन ऑब्जेक्ट इन जावास्क्रिप्ट. रिमेंबर, इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे. मी काय म्हटलं की कंट्रोल S आणि इथं आपण केलं कार फॅक्टरी डॉट नाही, कार फॅक्टरी. ठीक आहे. ह्याच्या हे आपण ॲक्सेस करतो ह्याच्या थ्रू. मी फक्त ह्याच्यामध्ये स्टोअर केलं. कशामध्ये? न्यू ऑब्जेक्टमध्ये. त्याच्या थ्रू काय केलं, प्रॉपर्टीज ॲक्सेस केला. ओके, गॉट इट? हे समजलं? समजलं का? ठीक आहे. मग अजून काय करू शकतो का मी ह्याच्याबरोबर? अजून काय करू शकतो? ठीक आहे. मला काय वाटलं की हे ब्रँड झालं, मॉडेल झालं, कार नंबर 1 मला त्यात प्रॉपर्टी ॲड करायची. कार नंबर. मग मी कसं करणार आहे? मी म्हटलं की न्यू ऑब्जेक्ट डॉट नंबर आपण म्हटलं MH 2345 असं. ठीक आहे. ओके. कंट्रोल अनकॉर्डिनेटेड मॉडेल फंक्शन number is not a function. Number equals to ठीक है, MH 45. अभी ओके. सो मला कशात बघायचं, न्यू ऑब्जेक्टमध्ये नंबर ॲड झालाय का माझा? म्हणजे मी ऑब्जेक्ट क्रिएट करून नवीन प्रॉपर्टी पण त्याच्यात ॲड करू शकतो. ते पहिल्यांदा काय झालं, आपण ते चुकून मी फंक्शनच्या फ्लोमध्ये ॲड केलं होतं, बट असा फ्लो आहे त्याचा ॲड करण्याचा. ओके. पहिल्यांदा न्यू ऑब्जेक्ट डॉट जे ॲड करायचं आहे ते असं तुम्ही मल्टिपल ॲड करू शकता. अशी ॲड पण येणार मग कधी कधी ॲड करता. लेट सपोज मी हे ॲड केलं, मग डिलीट कसं करणार? डिलीट करायचं आहे मला, पैसे डिलीट करेंगे. मी म्हणणार डिलीट काय, न्यू ऑब्जेक्ट डॉट नंबर. आता बघू तर न्यू ऑब्जेक्ट आहे का नंबर इथं? दिसतोय? नाही दिसत, कारण आपण त्याला डिलीट केला. ह्याच्या दोन गोष्टींचा यूज करून आपण काय करू शकतो, एक तर ऑब्जेक्टमध्ये प्रॉपर्टी ॲड करू शकतो किंवा डिलीट करू शकतो. जेवढं तुम्हाला ॲड करायचं तेवढं करू शकता, नो लिमिट, ॲज पर युअर रिक्वायरमेंट. आणि इथं रिटर्न केलं आहे ना त्याला आपण. हे सपोज मी काय केलं, कॉन्स्टचा यूज केला. ठीक आहे. असं पण तुम्ही क्रिएट करू शकता ऑब्जेक्ट कॉन्स्टचा यूज करून, पण मी रिटर्न केलं डायरेक्ट इथं. रिटर्न केलं म्हणजे हे कॉल झाल्या हे डायरेक्ट सगळं काय होणार आहे, रिटर्न होणार आहे ह्याच्यात. ओके. कॉल झाल्या हे सगळं रिटर्न होणार आहे ह्याच्यात. आणि आपल्या डेफिनेशनमध्ये पण काय सांगितलं आहे बघा, वी कॅन क्रिएट फंक्शन अँड रिटर्न द ऑब्जेक्ट इनसाइड द फंक्शन. रिटर्न करू शकतो इझिली. मल्टिपल आपल्याला गोष्टींवरती वर्क करायचं असेल त्यावेळेस आपण फंक्शन क्रिएट करून त्याच्यात ऑब्जेक्ट क्रिएट करणार आणि मग ऑब्जेक्टला ॲक्सेस करणार. समजलं? फॅक्टरी फंक्शन थ्रू आपण ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतो, ॲक्सेस कसं करतो. गॉट इट?
ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय आपल्याला बघायचं आहे, कन्स्ट्रक्टर फंक्शन. काय असतं कन्स्ट्रक्टर फंक्शन? पास्कल नोटेशन, फर्स्ट लेटर ऑफ द एव्हरी वर्ड इज कॅपिटल, यूज दिस कीवर्ड अँड दॅट पॉइंट करंट प्रॉपर्टी ऑल्सो कीवर्ड अँड क्रिएट द ऑब्जेक्ट. ओके. कन्स्ट्रक्टर फंक्शन म्हणजे काय असतं बरं? कन्स्ट्रक्टर फंक्शन क्रिएट करताना ऑलवेज त्याची जी स्टार्टिंग आहे ती कॅपिटल लेटरने करायची. म्हणजे फंक्शनचं नाव आहे ना कॅपिटल लेटरने डिनोट करायचं, हे त्याचा रूल आहे. आणि क्रिएट करत असताना दिस कीवर्डचा यूज करायचा, आणि ऑब्जेक्ट क्रिएट करत असताना न्यू कीवर्डचा. म्हणजे कुठं इथं मी ऑब्जेक्ट क्रिएट केला नाही, इथं ह्याच्यामध्ये कुठंतरी न्यू कीवर्डचा यूज करायचा आणि ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, आणि दिस कीवर्डचा यूज करून त्याच्यामधील प्रॉपर्टीज आहेत ना त्या असाइन करायच्या. असं म्हणणं आहे कोणाचं? कन्स्ट्रक्टर फंक्शनचा. ओके. कन्स्ट्रक्टर फंक्शन काय असतो? जे स्टार्टिंग कशापासून? कॅपिटल लेटरपासून होते, त्याच्यामध्ये दिस कीवर्डचा यूज करून प्रॉपर्टीज असाइन केल्या जातात, आणि न्यू कीवर्डचा यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो. त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टर फंक्शन. आणि कन्स्ट्रक्टर फंक्शनचा यूज करून आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. ओके. मी काय म्हटलं इथं? कन्स्ट्रक्टर इकडे लक्ष द्या. आपण काय केलं होतं की ऑब्जेक्ट क्रिएट करून त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत का नाही, तर त्याला दिस कीवर्डचा यूज करून ॲक्सेस करतो. बट फॅक्टरी की आपण ज्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज आहेत का नाही, तर डायरेक्ट दिस कीवर्डचा यूज करून असाइन करत असतो. दिस कीवर्ड काय करत असतो? जी करंट स्टेट आहे ना माझी, तर ती रिप्रेझेंट करतो. दिस कीवर्ड काय करतो? करंट स्टेट. दिस डॉट ब्रँड, मी कुठे आता? ब्रँडवर आहे. ओके. ते असं सांगत असतो. दिस डॉट मॉडेल, कुठे आपण? मॉडेलवर. आणि दिस डॉट स्टार्ट, आता हे स्टार्ट आहे ना, हे अख्खं फंक्शन आहे का नाही, ह्याच्यामध्ये स्टोर्ड आहे स्टार्टमध्ये अख्खं फंक्शन. हा त्याचा राईट करण्याचा फॉर्मॅट आहे. स्टार्ट इक्वल टू, म्हणजे आपण इथं फंक्शनचं नाव काय पण देऊ शकतो. त्याला इथून दिस डॉट स्टार्ट इक्वल टू फंक्शनचं हा सिंटॅक्स, आणि हे फंक्शन कॉल झाल्यानंतर काय एक्झिक्यूट होणार आहे? ही लाईन. ते सिम्पल एवढं आपण केलं. सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर फॅक्टरी फंक्शनचा यूज केला. फॅक्टरी फंक्शनमध्ये काय सांगितले त्यांनी? ऑलवेज स्टार्टिंगचं लेटर काय पाहिजे? कॅपिटल लेटर पाहिजे. ओके. आणि दिस कीवर्डचा यूज करून प्रॉपर्टी असाइन करायच्या ऑब्जेक्टच्या. ओके. सो इथं मी काय केलं? ब्रँड, दिस डॉट ब्रँड टाटा, दिस डॉट मॉडेल टाटा नॅनो, आणि दिस डॉट स्टार्ट हे जे फंक्शन आहे ते, आणि जे फॅक्टरी फंक्शन आहे हे न्यू ऑब्जेक्टमध्ये काय केलं आपण? स्टोअर केलं. कशाचा यूज करून? न्यू कीवर्डचा. न्यू कीवर्ड काय करतो इथं? न्यू कीवर्ड काय करतो? एक एम्प्टी ऑब्जेक्ट क्रिएट करतो. काय करतो? एम्प्टी ऑब्जेक्ट क्रिएट करतो. म्हणजे कसं बघा, मी लेट सपोज म्हटलं की आता न्यू ऑब्जेक्ट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट झाला आहे, त्याच्यामध्ये काय स्टोअर आहे? फॅक्टरी फंक्शन, बरोबर ना. पण मी नुसतं न्यू कीवर्डचा यूज करून काय क्रिएट करू शकतो? एम्प्टी ऑब्जेक्ट. तो ऑब्जेक्ट काय असणार आहे? एम्प्टी, त्यात काहीच नसणार आहे. ठीक आहे. आता आपल्या ह्या ऑब्जेक्टमध्ये काय स्टोअर आहे? ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. आपण जर ह्याला ॲक्सेस करायचं म्हटलं आणि मी म्हटलं की न्यू ऑब्जेक्ट डॉट ब्रँड, तर इथं ब्रँड आपल्याला दिसणार आहे. आपल्याला लेट सपोज न्यू ऑब्जेक्ट डॉट मॉडेल हे बघायचं म्हटलं तरी मॉडेल बघू शकतो आपण. मग हे कशाचं यूज करून केलं आपण? फॅक्टरी फंक्शन, कन्स्ट्रक्टर फंक्शन. कन्स्ट्रक्टर फंक्शनमध्ये ऑलवेज त्याचा स्टार्टिंग लेटर असतो तो कॅपिटल असतो. दिस कीवर्डचा यूज करून आपण काय करतो? प्रॉपर्टीज असाइन करतो, आणि
न्यू कीवर्डचा यूज करून काय करतो, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो. काय करतो, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करतो. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय आहे, हे न्यू ऑब्जेक्ट आहे का नाही, ह्याचा कन्स्ट्रक्टर कोण आहे, कोण आहे बघायचं कोण आहे, बघा. पण काय म्हटलं, न्यू ऑब्जेक्ट डॉट कन्स्ट्रक्टर आणि एंटर केलं. कोण आहे ह्याचा कन्स्ट्रक्टर, फॅक्टरी, ही कार फॅक्टरी. कार फॅक्टरी कोणाचा कन्स्ट्रक्टर आहे, न्यू ऑब्जेक्टचा कन्स्ट्रक्टर आहे. म्हणजे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, थोडक्यात जो काय करतोय, कोणाला तरी काय करतोय, असाइन्ड आहे. थोडक्यात ह्या फॅक्टरी फंक्शन पासून कोण बनलंय, न्यू ऑब्जेक्ट बनलाय, बरोबर. ह्यो बनलाय कोणापासून, ह्याच्यापासून. म्हणून काय, हा जो कार फॅक्टरी नावाचं फंक्शन आहे, तर ते न्यू ऑब्जेक्टचा काय कन्स्ट्रक्टर आहे, जो त्याच्यापासून बनला. मी लेट सपोज म्हटलं की, काय म्हटलं मी, कार फॅक्टरी डॉट कन्स्ट्रक्टर. ह्याचा कन्स्ट्रक्टर कोण आहे, कार फॅक्टरीचा. ती काय मेन फंक्शन आहे, कुठं, इथं, बरोबर ना. हे कार फॅक्टरीच मेन फंक्शन आहे. ह्याच्यामध्ये का नाही, आपलं मेन फंक्शन एक असतं इनसाइड, ह्याच्या आतमध्ये सगळं होत असतं एक्झिक्युशन. तर ते कार फॅक्टरी ना, तर त्या कार फॅक्टरीचं फंक्शन म्हणजे कन्स्ट्रक्टर फंक्शन कोण असतं, मेन फंक्शन, जे इनसाइड रन होत असतं. ते आपल्याला अंडरस्टँड करायची गरज आहे का, नाही अंडरस्टँड झालं तरी इट्स ओके. पण ते काय, जे मेन फंक्शन इनसाइड दिस कोड ब्लॉकमध्ये एक्झिक्यूट होतं, ते फॅक्टरी फंक्शनचं कोण असतं, बघा इथं, बघा दिसतंय. मी केलं न्यू ऑब्जेक्ट डॉट कन्स्ट्रक्टर, कोण दिसलं मला इथं, फॅक्टरी, कार फॅक्टरी. मी इथं जे कार फॅक्टरी डॉट कन्स्ट्रक्टर केलं, इथं कोण दिसलं, मेन फंक्शन, जे कोण आहे, ह्या कार फॅक्टरीचा पण पप्पा आहे, बरोबर. ते मेन फंक्शन आहे, जे कार फॅक्टरीचं कोण आहे, कन्स्ट्रक्टर म्हणजे पप्पा. आणि न्यू ऑब्जेक्टचा पप्पा कोण आहे, कार फॅक्टरी. त्यालाच म्हणायचं कन्स्ट्रक्टर फंक्शन. हे समजलं आत्ता आपण काय बघितलं ते. त्याला आपण क्रिएट पण करू शकतोय, माहिती कसं क्रिएट करू शकतोय. आपण काय म्हटलं माहिती आहे का, इथं डायरेक्ट आपण फंक्शन आणि हा सगळा कोड आपण इथं टाकू शकतोय, सगळा कोड. कंट्रोल C आणि काय म्हटलं मी, बॅकटिक्स, कंट्रोल V, ठीक आहे, कंट्रोल S. आणि आपण काय करणार इथं, कार फॅक्टरी डॉट कन्स्ट्रक्टर फंक्शन, कन्स्ट्रक्टर फंक्शन नेटिव्ह, ठीक आहे, न्यू ऑब्जेक्ट डॉट कन्स्ट्रक्टर फंक्शन नेटिव्ह. ओके. आता हा जो ब्लॉक ऑफ कोड आहे का नाही, आपण इथं दिला आहे, त्याच्यामध्ये हे फंक्शन, मेन फंक्शन नावाने आपण एक फंक्शन क्रिएट केले, त्याचा ऑब्जेक्ट कोण आहे, न्यू ऑब्जेक्ट, बरोबर. त्याच्यासाठी आपण हे असाइन केले, म्हणून तिथं काय दाखवते आपल्याला, जे मेन फंक्शन आहे का नाही, ते न्यू ऑब्जेक्टचं कोण आहे, कन्स्ट्रक्टर. पण ॲक्च्युअलमध्ये हे न्यू ऑब्जेक्टचा मग अशी कोण होता, कन्स्ट्रक्टर, कार फॅक्टरी. आणि कार फॅक्टरीचा कोण होता, मेन फंक्शन, जे इनर लूपमध्ये एक्झिक्यूट होतं आपल्या आतमध्ये, ज्या स्क्रिप्टमध्ये. जे आपल्याला अंडरस्टँड नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. हे समजलं का, कन्स्ट्रक्टर फंक्शन आणि फॅक्टरी फंक्शन थ्रू आपण ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतो आणि त्यांना ॲक्सेस कसं करतो, समजलं.
म्हटलं लाईव्ह आहे, नाही तर बोललो असतो काहीतरी. ठीक आहे. आता लेट सपोज मी म्हटलं न्यू ऑब्जेक्ट डॉट. आता आपल्याला इथं काय काय दिसतंय? ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात ज्या आपण ॲक्सेस करू. हां बरं, हे दोन गोष्टी समजल्या का? फॅक्टरी फंक्शन, कन्स्ट्रक्टर फंक्शनचा यूज करून आपण ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, ॲक्सेस कसं करतो, प्रॉपर्टीज, परत पॅरामीटर देऊन आपण आर्ग्युमेंट पास करून कसं कॅल्क्युलेशन परफॉर्म करू शकतो. समजलं? ठीक आहे. डायनॅमिक नेचर ऑफ ऑब्जेक्ट. बघा, हे डायनॅमिक नेचर आपण मागाशीच बघितलं. काय? कॅन ॲड कीज व्हॅल्यूज ऑब्जेक्ट युजिंग द ऑब्जेक्ट नेम डॉट. जे ॲड करायचं आहे ते त्याची व्हॅल्यू, आणि रिमूव्ह करू शकतो कसं? डिलीट कीवर्डचा यूज करायचा, ऑब्जेक्टचं नाव आणि जी की डिलीट करायची ती की सांगितलं आहे मगाशी. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर प्रॉपर्टीज. आता कन्स्ट्रक्टर प्रॉपर्टीज काय आहे? जे आत्ता आपण एक्सप्लेन केलं ना, त्याच कन्स्ट्रक्टर प्रॉपर्टीज आहे. की म्हणजे कोण कोणाचं वडील येतं, कोण कोणाचा मुलगा आहे तेच. ठीक आहे. त्याच्यामध्ये न्यू ऑब्जेक्ट म्हणजे जे ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्याचा कन्स्ट्रक्टर कोण असणार आहे? ज्याच्यापासून आपण त्याला बनवला आहे तो. बरोबर, म्हणजे तो हा जो असणार आहे कोण? हा, हे त्याचे पप्पा, आणि ह्यांचे पप्पा कोण? मेन फंक्शन. नाही, पप्पा माणसाला जाऊन तिथं कुठं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांचे पप्पा ते त्यांचे मुलगा, असं नाही. कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे ते ॲक्च्युअली, पण जे बनलेत कोणापासून त्याच्यानुसार आपण पॅरेंट चाइल्ड रिलेशन दाखवली त्याची. ओके, गॉट इट? ठीक आहे. फंक्शन्स आर ऑब्जेक्ट्स. फंक्शन काय येतं? ऑब्जेक्ट्स आहे. का? कारण फंक्शन क्रिएट करून आपण त्या ऑब्जेक्टचा, लाईक ऑब्जेक्ट जसं आपण प्रॉपर्टी ॲक्सेस करत होतो तसं फंक्शनचा यूज करून पण आपण त्या ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी काय करतो? काय करू शकतो? ॲक्सेस करू शकतोय ना. म्हणून फंक्शन्स काय येतं? ऑब्जेक्ट्सच येतं. ओके, बाबा एक लाईन ऑफ कोड टाकतो इथं. आता इथं बघा, कन्सोल लॉक केले मी. काय? टाईप ऑफ, म्हणजे ह्या कार फॅक्टरीचा टाईप काय आहे आपण जर बघितलं इथं काय दाखवतं टाईप? ऑब्जेक्ट. म्हणजे आपलं फंक्शन काय असतात? ऑब्जेक्ट्स असतात. ओके, हे समजलं? फंक्शन ऑर ऑब्जेक्ट कसं? फंक्शन थ्रू आपण लाईक ऑब्जेक्ट जशा प्रॉपर्टी ॲक्सेस करतो तशा आपण फंक्शनचा यूज करून पण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकतो. आता टाईप्स इन JS काय येतं? प्रिमिटिव्ह टाईप ऑर व्हॅल्यू टाईप, रेफरन्स टाईप ऑर ऑब्जेक्ट टाईप. आता डिफरन्स बिटवीन प्रिमिटिव्ह अँड रेफरन्स. आता बघा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे टॉपिक, सगळ्यात इम्पॉर्टंट. दिस you should have to understand, but rather than that
यू शुड हॅव टू फोकस फॉर दिस टॉपिक. का हे समजलं तर पुढचं छाटून आहे तुमच्यासाठी, छाटून मात्र आहे, सहज समजून, कारण ब्रिलियंट आहे ना तुम्ही स्टुडंट्स. आता ह्याच्यामध्ये काय आहे, काय बघितलं, टाईप्स इन GS. पहिलं काय, प्रिमिटिव्ह टाईप. काय येतो प्रिमिटिव्ह टाईप GS मधलं, काय येतं, काय स्ट्रिंग, नंबर, अजून बुलियन, अनडिफाईन्ड, अजून नल. ही काय आहेत सगळी प्रिमिटिव्ह. गॉट इट. आणि रेफरन्स किंवा ऑब्जेक्ट टाईप काय आहेत, ऑब्जेक्ट, ॲरे आणि फंक्शन. हे तीन काय आहेत, रेफरन्स. ओके, रेफरन्स टाईप. हे आपल्याला कळलं की कोण कोण रेफरन्स्ड आहे आणि कोण कोण प्रिमिटिव्ह आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, डिफरन्स काय आहे बघा. आता प्रिमिटिव्ह आर कॉपीड बाय देअर व्हॅल्यूज. म्हणजे काय, मी लेट सपोज मी काय केलं पहिल्यांदा अगोदर आपण दोन्हींचं जे थेरॉटिकल नॉलेज आहे ती घेऊ. प्रिमिटिव्ह आर कॉपीड बाय देअर व्हॅल्यूज. कॉपीड म्हणजे काय, कॉपीड म्हणजे काय, ही माझी इमेज आहे, सॉरी हा टेक्स्ट आहे, आणि ह्याला Ctrl+C केलं आणि इथं पेस्ट केलं. तर हा टेक्स्ट आणि हा टेक्स्ट काय असणार आहे, सेम, पण त्याची काय असणार आहे ती, म्हणजे ह्याचा अर्थ काय असणार आहे, ते ह्याचा मिनिंग काय असणार आहे, कशाचा, कुठं गेलो, कुठं होतं रे, PPTच होतं काय. हा टेक्स्ट आहे आणि ह्या टेक्स्टला कॉपी करून इथं पेस्ट केलं. हा टेक्स्ट आणि हा टेक्स्ट सेमच आहे हो, पण हे जे म्हणजे हा टेक्स्ट आहे माझा तो वेगळा असणार आहे. वेगळा मीन्स त्याचं स्टोरिंग डिफरंट जागेवर केले ना, स्टोरेज मेमरी लोकेशनमध्ये दुसरी स्टोर असणार आहे, बरोबर ना. म्हणजे कसं, आता बघा इथंच बघा तुम्ही, इथंच बघा, हे केलं मी, काय केलं ह्याला, मी काय केलं Ctrl+C आणि परत काय केलं Ctrl+V. तुमच्या डोळ्यापुढेच एक्झाम्पल आहे, सेमच डेटा दिसतोय माझ्याकडं. पण लेट सपोज मी इथं चेंज केला, खाली चेंज झाला का, नाही झाला. म्हणजे ह्यांची मेमरी लोकेशन काय वेगवेगळी. मग त्यांचं काय म्हणणं आहे की प्रिमिटिव्ह आर कॉपीड बाय देअर व्हॅल्यूज. कॉपीड बाय देअर व्हॅल्यूज म्हणजे काय की प्रिमिटिव्ह कॉपी केलं जातात, आणि मी जर एका जागेवर चेंज केला तर दुसरीकडे चेंज होणार आहे का, नाही होणार. त्याला काय म्हणायचं, प्रिमिटिव्ह डेटा टाईप दॅट दे आर कॉपीड बाय देअर व्हॅल्यूज. ठीक आहे, समजलं. ओके, आता परत आपण हाय असं करू तात्पुरतं. व्हॅल्यूज, रेफरन्स आर कॉपीड बाय देअर ॲड्रेसेस. अब इसका मतलब क्या है, क्या है इसका मतलब, प्रिमिटिव्ह तर त्याच्या व्हॅल्यूने कॉपी होतात, एकाच चेंज केला तर दुसऱ्यात नाही होत, कारण तो दुसरा जो आहे तो दुसरीकडे स्टोर आहे मेमरीवर. पण रेफरन्स आर कॉपीड बाय देअर ॲड्रेस म्हणजे त्यांच्या पत्त्याने ती कॉपी होतात, फक्त पत्ता त्यांचा. पण त्यांची जागा मेमरी काय असते, एकच असते. मग हे लेट सपोज मी ॲड्रेस आहे, म्हणजे कसं बघा, सोहम आणि ओमकडे हे दोन मुलं आहेत कोणतरी, त्यांच्याकडे एक सफरचंद आहे. ठीक आहे, सोहमने सफरचंद आणलं एक बाजारातून, 50 रुपयाचं एक आणलं मोठं, आणि ते सफरचंद एकच आहे, ती त्यांनी खाल्लं, अर्ध खाल्लं त्यांनी, राहिलं किती, निम्म राहिलं ना, आणि निम्म खाल्लं सोहमने. सोहमने पहिलं खाल्लेलं का, ठीक आहे, सोहमने खाल्लं, ते सोहम ओम ते थोडंसंच फरक आहे त्याच्यामुळं
पहिलं अर्ध सोहमने खाल्लं आणि अर्ध कोणी खाल्लं, ओमने खाल्लं. राहिलं काय आपल्याकडं, काहीच नाही राहिलं. ओके. मग ह्याच्यामध्ये रेफरन्समध्ये काय होतं की जो माझा डेटा आहे का ना, स्पेसिफिक डेटा, तर लेट सपोज मी त्याला इकडं कॉपी केला आहे, इथं कॉपी केला आहे दिसतोय आपल्याला, मी इथं चेंज केला का नाही, ह्याला कट केला गेला, तर हा पण डेटा काय होणार आहे आपला, एवढाचा कट होणार आहे. त्याला काय म्हणायचं, कॉपी बाय देअर ॲड्रेस किंवा रेफरन्स, म्हणजे त्याचा रेफरन्स आहे थोडक्यात. ओके. त्याच्या जागेवर जर तुमच्याकडे 2 सफरचंद असतं, त्यातलं एक सफरचंद ओमनी नुसतं खाल्लं, तर त्या दुसऱ्या सफरचंदावर काय परिणाम होईल का त्या, तू समजा एक खाल्लं आणि दुसऱ्यावरती पण ॲटोमॅटिकली दात लागलेत खाल्लेत, असं होणार आहे, नाही होणार. पण रेफरन्समध्ये काय होतं, ते सफरचंद एकच असतं, कारण मेमरी लोकेशन एक आहे, पण त्याला खाणारे मल्टिपल लोक आहेत. मी एकाच चेंज केला तर दुसऱ्यात पण चेंज होणार आहे रेफरन्समध्ये, पण प्रिमिटिव्हमध्ये तसं होणार आहे का चेंज, नाही. कॉपी होती त्याच्या व्हॅल्यूने आणि रेफरन्समध्ये काय होती, कॉपी बाय देअर ॲड्रेस. गॉट इट. आपण आता काय करू, थोडं ॲज इट इज करू ह्याला आणि आपण एक कोड राईट करू. त्याच्या अगोदर थोडीशी थिअरी बघायची अजून भारी मस्त पैकी, एक 5 मिनटं फक्त थिअरी बघू, कुठं नाही जायचं. म्हणजे कसं ॲड, मी काय म्हटलं ठीक आहे, आपण काय केलं, लेट a equals to 10, let b equals to a. ओके. a प्लस प्लस, मी इथं लॉक केलं a ला, लॉक केलं b ला. ॲन्सर काय येईल सांगा आता. इथं मेमरीमध्ये काय स्टोअर आहे, 10. इथं काय स्टोअर आहे, 10. दिले कोणाला, मी इथं असाइन कोणाला केले, एला. एला काय केलं मी, इथं काय होणार आहे आणि इथं काय होणार आहे, हां किती होणार आहे, 11 होणार का 10 राहणार ती सांगा आता मला. इथं 11 का, इथं 10चा 11 होणार का 10च राहणार, बी इक्वल टू ए ना, 11 होणार बरोबर, इथं 11 होणार. ठीक आहे. मग प्रिंट होताना इथं काय प्रिंट होणार, 11. इथं काय प्रिंट होणार, तुम्ही म्हणताय ती करतोय मी माझ्या मागे काय करा. आता आपण कोड करू ह्याचा, ठीक आहे, आणि बघू काय ॲन्सर येतोय. हे म्हणल्यानंतर जरा अजून ॲक्टिव्हली बघायला लागलाय तिकडे. ठीक आहे. हा लक्षात येईना कोड काय आपण केलाय. आता आपण इथं गेलो हळूच आणि गेलो इथं. मी काय म्हटलं, प्रिमिटिव्ह अँड रेफरन्स. ठीक आहे. लेट ए इक्वल्स टू काय होतो 10 आणि लेट बी इक्वल्स टू काय होतं ए. आणि मी काय केलं इथं एला प्लस प्लस, लॉक काय केलं ए आणि लॉक काय केलं बी. तुम्ही ह्याचे आन्सर सांगितलं मला काय 11, ह्याचं काय काय तुझं 10. बरं ठीक आहे. आपण केलं कंट्रोल एस, बघू आता काय आन्सर येतंय. ओ 11 आणि 10. अरे बापरे, असं कसं काय झाले. थांबा त्या वरच्यांना कमेंट करू, ती आपल्याला इरिटेट करतात. वरची हिच आहेत का वरची इथले. अरे बापरे, लय वर आहे. हां हे ठीक आहे.
ॲन्सर काय आल्यात 11 आणि 10. पण असं कसं काय झालं, कसं काय झालं बरं असं? बघा आता इकडे लक्ष द्या. मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं, प्रिमिटिव्ह टाईपचा जो डेटा आहे तो काय होतो, कॉपी बाय देअर व्हॅल्यूज. कॉपी बाय देअर व्हॅल्यूज. इथं माझ्या मेमरीमध्ये काय स्टोर आहे, ए इज इक्वल्स टू 10 स्टोर आहे, करेक्ट. ठीक आहे. इथं आल्यानंतर मी काय केलं, इथं बी इक्वल्स टू काय आपलं, बी इक्वल्स टू ए. पण ए काय आहे माझा 10 आहे, म्हणजे बी इक्वल टू काय झालं 10. ह्याची काय क्रिएट झाली, कॉपी. मग बी मेमरी लोकेशन काय आहे, डिफरंट आहे. बीची मेमरी लोकेशन डिफरंट आहे आणि एची मेमरी लोकेशन काय डिफरंट आहे. ठीक आहे. हा कॉपी झाला आहे, रेफरन्स तो नाही आला. मग मी इथं काय केलं, ए प्लस प्लस ए प्लस प्लस. एक किती होता पहिला 10, प्लस प्लस म्हणल्यावर प्लस काय होणार 1. किती झाला ए 11. ए किती झाला 11. एच्या जागेवर काय येणार 11. पण इथं बी मध्ये ए तो काय आहे, कॉपीड आहे. भले आपण चेंज कुणात केलाय, ए ला प्लस प्लस केले, तर चेंज कुठे रिफ्लेक्ट होणार आहे, फक्त ए मध्ये. बी मध्ये का नाही, कारण तो कॉपी केलेला आहे, रेफरन्स नाही. म्हणून इथं ए काय आलं आणि बी काय आलं 10. ए आलं 11 आणि बी आलं 10. वाट इट, समजलं का म्हणाल ते तसं, कॉपी केलंय म्हणून. आणि ऑब्जेक्टसाठी काय हो, रेफरन्ससाठी, रेफरन्ससाठी काय, रेफरन्स जाऊ द्या, स्पेलिंग जाऊ द्या. रेफरन्समध्ये काय, कॉपी बाय देअर ॲड्रेस, म्हणजे मेमरी लोकेशन एकाच जागेवर क्रिएट होतो. मी म्हटलं लेट ए नावाचा ऑब्जेक्ट आहे आपला. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो, असा. त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे माझी, व्हॅल्यू 10. ठीक आहे. तर आपण काय केलं, लेट बी इक्वल्स टू ए. ए रेफरन्सने आला आहे बरं का तिथं, ए कशाने आला, रेफरन्सने, कॉपी नाही झाला. मी म्हटलं ए डॉट जी व्हॅल्यू आहे ना तिला काय करा, प्लस प्लस करा. ओके. आणि काय करा, लॉग ए डॉट व्हॅल्यू आणि लॉग बी डॉट व्हॅल्यू. मला सांगा आता ॲन्सर काय आला, 11 11. का 11 11 आहे, ॲड्रेसनी कॉपी झाला आहे. म्हणजे कसा बघा, एच्या इथं काय झालंय, स्टोर काय 10. मेमरी लोकेशन दोघांची काय एकच आहे, फक्त ॲड्रेस वेगळा. इथं मी काय केलं, बी इक्वल टू ए केलंय, पण ॲक्च्युअलमध्ये तो काय आहे, हाच ए, हाच मेमरी लोकेशन. इथूनच त्याला घेतला, इथं एला. मी लेट सपोज इथं एक आहे 10, मी इथं एची व्हॅल्यू काय केली प्लस प्लस, वे किती झाला 11. 11 इथं पण झाला, पण दोघांची मेमरी लोकेशन काय आहे एकच आहे, म्हणून दोन्ही व्हॅल्यू काय येणार आहे इथं 11. आल्या का 11. जसं मराठीत तिथं बोललोय तसं कोडमध्ये पण रिफ्लेक्ट झालं इथं. समजलं. ओके. ठीक आहे. आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघू.